पंचवटी परिसरात महिलेची आयफोन व सोन्याची चैन असलेली बॅग हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलंय। आरोपीकडून चोरीस गेलेला ॲपल कंपनीचा आयफोन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची पडताळणी सुरू आहे। त्याअंतर्गत नाझीम राहीम शेख वर्ष 28 राहणार नाईकवाडी पुरा भद्रकाली असं चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान भद्रकाली पोलीस ठाण्यातील प्रलंबित गुन्ह्यांची त्याचा संबंध आढळला नाही। मात्र पुढील तपासात त्याने 2 दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी केल्याचं उघड केलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जून रोजी दुपारी हनुमानवाडी परिसरातील एसबीआय बँकेसमोरील रस्त्यावरून जात असताना पूनम अनिल जैन वर्ष 37 राहणार अडगाव शिवार यांच्या काखेतील काळ्या रंगाची बॅग एका अज्ञात व्यक्तीने मोपेडवरून इयत हिसकावून नेली होती। बॅगमध्ये सोन्याची चैन, ॲपल कंपनीचा मोबाईल फोन आणि 2000 रुपयांची रोकड होती। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। भद्रकाली पोलिसांच्या चौकशीत नाझीम शेख याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून चोरीस गेलेला ॲपल कंपनीचा आयफोन 17 प्रो तुटलेल्या अवस्थेत तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली नंबर प्लेट नसलेली ग्रे रंगाची सुझुकी ॲक्सेस मोपेड जप्त करण्यात आली आहे। यानंतर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक गुन्हे शोध तुषार आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यमान पवार, पोलीस हवालदार नरेंद्र जाधव, संतोष काकाड, संदीप शेळके, विकास कंदिलकर तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।